Friends, welcome to our YouTube channel. In this lecture, we are going to see the chapter Inside the Atom. What topics we are cover in this lecture? What is matter? What is atom? Types of matter, atomic structure of matter. Let us see first topic. Matter is made of molecules. मॅटर म्हणजे काय तर घटक वस्तू तर वस्तू ही रेणूंची बनवलेली असते. मॉलिक्युल्स म्हणजे रेणूंची बनलेली असते. मॉलिक्युल्स आर फॉर्म फ्रॉम ॲटम्स. तर रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. एक किंवा अधिक अणू एकत्र येऊन रेणू बनतात. उदाहरणार्थ H2O. तर या H2O मध्ये पाण्याचे 2 अणू आणि ऑक्सिजनचे 1 अणू असं मिळून पाण्याचे रेणू बनतात. व्हॉट इज ॲटम? अणू म्हणजे काय? ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. काय ते? अणू हा वस्तूचा सर्वात छोटा घटक आहे. ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. आता टाईप्स ऑफ मॅटर. तर वस्तूचे प्रकार कोणते? भौतिक पदार्थाचे प्रकार कोणते? टाईप्स ऑफ मॅटर. तर पहिला आहे एलिमेंट आणि सेकंड आहे कंपाऊंड. एलिमेंट म्हणजे संयुग. तर एलिमेंटमध्ये काय असतं? एलिमेंट इज मेड ऑफ सिंगल मॅटर. तर एलिमेंटमध्ये काय आहे? एकच वस्तू असते, एकच घटक असतो. उदाहरणार्थ O2 ऑक्सिजन, H2 हायड्रोजन. व्हॉट इज कंपाऊंड? कंपाऊंड म्हणजे काय? संयुग. इट इज मेड अप ऑफ मोर दॅन वन मॅटर. एकपेक्षा जास्त पदार्थ घटक एकत्र आले की कंपाऊंड किंवा संयुग बनतं. फॉर एक्झाम्पल H2O. त्याच्यामध्ये बघा हायड्रोजनचे 2 ॲटम आणि ऑक्सिजनचं 1 ॲटम. अशा प्रकारे H2O हे कंपाऊंड बनलं. CH4 मिथेन. याच्यामध्ये कार्बनचं 1 ॲटम, हायड्रोजनचे 4 ॲटम असे म्हणून CH4 हे कंपाऊंड बनलं. आता ॲटॉमिक स्ट्रक्चर. तर ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं असतं? ॲटमचं स्ट्रक्चर. ॲन ॲटम इज फॉर्म फ्रॉम द न्यूक्लियस. तर ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये काय? त्याचं एक न्यूक्लियस म्हणजे केंद्रक असतं. अँड 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स. आणि त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अजून घटक असतात. थोडक्यात काय? तर ॲटम हे न्यूक्लियस म्हणजे केंद्रकाने आणि हे 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्सने बनलेले असतं. म्हणजे काय बघा, त्यामध्ये पहिला जे 3 टाईप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकलमध्ये पहिला असतो प्रोटॉन. त्याला P म्हणतात आणि तो पॉझिटिव्हली चार्ज असतो. न्यूट्रॉन ज्याला आपण N संबोधतो ते न्यूट्रल असतं, तटस्थ असतं. इलेक्ट्रॉन ज्याला E- म्हणतो आपण, ते निगेटिव्हली चार्ज असतं. अशा प्रकारे ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये न्यूक्लियस असणं केंद्रक असतं. त्यानंतर प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन न्यूट्रल असतं आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज असतं. अशा प्रकारे आपण इनसाइड द ॲटम म्हणजे काय? अणूचे अंतरंग या चॅप्टरमध्ये काय काय पाहिलं आतापर्यंत? मॅटर इज मेड ऑफ मॉलिक्युल्स. तर कोणतीही भौतिक वस्तू रेणूंची बनलेली असते. मॉलिक्युल्स आर फॉर्म फ्रॉम ॲटम्स. तर रेणू हे अणूंपासून बनलेले असतात. व्हॉट इज ॲटम? तर अणू म्हणजे काय? ॲटम इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मॅटर. तर अणू हा काय आहे? कोणत्याही पदार्थाची सर्वात छोटं माप असतं. टाईप्स ऑफ मॅटर, 2 टाईप्स ऑफ मॅटर, एलिमेंट अँड कंपाऊंड. 2 प्रकार असतात, मूलद्रव्य आणि संयुग. सिंगल मॅटर इज कॉल्ड एलिमेंट, मोर दॅन वन मॅटर इज कॉल्ड कंपाऊंड. मग आपण ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलं तर ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये 4 एलिमेंट असतात. पहिलं न्यूक्लियस म्हणजे केंद्रक, त्यानंतर प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज, न्यूट्रॉन निगेटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन न्यूट्रल आणि इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज. In the next lecture we will see the atomic structure in deep.